नरंदे तालुका हातकणंगले येथील ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे नरंदे ग्रामपंचायतीच्या वतीने सहर्ष स्वागत। तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनास ग्रामपंचायत नरंदे व ग्रामस्थांकडून हार्दिक शुभेच्छा। प्लास्टिकचा वापर टाळा, झाडे लावा, झाडे जगवा, लेख वाचवा, देश वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। शुभेच्छुक ग्रामपंचायत नरंदे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच पूजा अतिश कुरणे, उपसरपंच संदीप भीमराव भंडारी, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोसले, रुपाली अनुसे, कविता भंडारी, अभिजित भंडारी, संदीप शेट्टे, पूजा गुरव, दत्ताजी भंडारी, रेखा पाटील, मयुरी भोरे, संगीता खोत, नितीन कदम, नयन आवळे, अमीर मुलानी, सीमा भंडारी, चंद्रकांत जाधव, ग्रामविकास अधिकारी नरंदे, सर्व ग्रामस्थ नरंदे। नमस्कार, मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलोय बाजार भोगाव येथे। बाजार भोगाव गावच्या शिरपेच्यात पुन्हा एकदा मानाचा तोरा ज्या मुलगीने रोवला ती ऋतुजा पानारे आज आपल्या समेत आहे। IBPSच्या झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तिनं कनिष्ठ लेखापाल MSCB इथं पोस्ट मिळवलेली आहे। एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सुद्धा एवढ्या मोठ्या पोस्ट मिळवू शकतात याचं उदाहरण आज ऋतुजाने करून दाखवले। ऋतुजा नमस्कार। नमस्कार। आज तुझी जी निवड झाली त्याबद्दल तुझं काय मत आहे? आज म्हणजे माझं स्वप्न होतं की गव्हर्नमेंट जॉब करायचा आणि त्यासाठी मी ट्राय केला होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मला यश भेटलं। तुझं शिक्षण कुठे झालं प्राथमिक? माझं प्राथमिक शिक्षण बाजार भोगाव येथे झालं। त्यानंतर 11-12वी DC नरके कॉलेज कुडित्रे आणि BCom देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज कोल्हापूर। नेमकं ध्येय उद्दिष्ट काय होतं? ध्येय म्हणजे ॲक्च्युली माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यासाठी मी बँकिंग स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ट्राय केला। आधी 1-2 एक्झाम दिला, त्यानंतर म्हणजे जस्ट ट्रायल्ससाठी दिला होता। त्यानंतर पूर्ण अभ्यास करून ही एक्झाम देण्यासाठी मी प्रिपरेशन केली। ग्रामीण भागातील मुलींना तू काय संदेश देशील? ग्रामीण भागातील मुलींना मी हेच सांगते की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा। म्हणजे त्यांचे आईवडिलांनी पण त्यांना पूर्ण सपोर्ट केला पाहिजे त्यांना करिअरमध्ये वगैरे, आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। ज्यावेळी तुझा IBPLचा निकाल लागला त्यावेळी नेमकी घरची अवस्था काय होती? ॲक्च्युली निकाल लागणार हे कोणालाच माहीत नव्हतं, पण अचानक रिझल्ट डिक्लेअर झाल्यामुळे सगळे खूप हॅप्पी होते। ग्रामीण भागातील मुलींना तू नेमका काय संदेश द्यायची? ग्रामीण भागातील मुलींना हेच सांगेल की तुम्ही तुमचं करिअरवरती फोकस करा, त्यानंतर बाकीच्या गोष्टी काय होतच राहतात। ग्रामीण भागामध्ये कसं असतं की मुलीचं एज झाल्यानंतर लग्नासाठी फोर्स करतात, ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या करिअरवरती फोकस करा। एका बाजूला शासन मुलींना इतक्या सेवा सुविधा देत असताना मुली आज कुठेतरी शिक्षणात कमी पडतायत असं वाटत नाही का तुला? हो वाटतं, पण ॲक्च्युली त्यांच्या घरच्यांनी पण त्याला पूर्ण सपोर्ट केला पाहिजे मुलींना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी, असं मला वाटतं। या इंटरनेटच्या युगामध्ये आईवडिलांनाही कुठंतर जरा मुलींच्या बाबतीत भीती वाटते, कारण की तंत्रज्ञान वाढत झाले, मुली कुठंतरी हे होतील असं आईवडिलांच्या भीतीमुळे आईवडील शिक्षण देत नाहीत। त्या आईवडिलांना तुझा काय संदेश असेल? आईवडिलांना इतकंच सांगणं आहे की इंटरनेटमुळे आजकाल बऱ्याच म्हणजे गोष्टी वाढत चालल्यात, त्यामुळे मुलींनी पण इंटरनेटचा यूज लिमिटमध्ये राहून केला पाहिजे आणि इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप वगैरे याच्या आहारी न जाता त्यांनी त्यांच्या करिअरवरती फोकस केला पाहिजे। बाजार भोगावसारख्या ग्रामीण भागात तुझं शिक्षण झालं आणि तू आज एवढ्या मोठ्या उच्च पदापर्यंत पोहोचलीस, त्याबद्दल बाजार भोगाव ग्रामस्थांना तू काय सांगशील? ग्रामस्थांना इतकंच सांगेल, सगळ्यांचे आशीर्वाद, त्या सगळ्यामुळे आज मला ही पोस्ट मिळाली आणि इथून पुढे पण सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत। आईवडिलांची जिद्द, स्वतःची असणारी चिकाटी या सर्वावरती आपण यश मिळवू शकतो। परिणामी विद्यार्थ्यांनी इंटरनेटच्या युगात कोणत्याही इंटरनेटचा गैरवापर न करता त्याचा स्वतःच्या शिक्षणासाठी वापर करावा असा संदेश आता ऋतुजा पानारे यांनी दिला आहे। तिला न्यूज 24च्या वतीने मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। थँक्यू।